तर बातमी आहे छावा संघटनेसंदर्भात। छावा संघटनेनं लातूर बंद पुकारलेला आहे। लातूर इथे छावाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी आणि छावा संघटनेतील मारहाणीनंतर आता छावा संघटना आक्रमक झालेली आहे। छावा संघटनेनं कालच्या या घटनेविरोधात लातूर बंद पुकारला आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजय घोडके हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। अजय, छावा संघटनेनं लातूर बंद पुकारलेला आहे, कशा प्रकारे हा बंद पाळला जातोय? प्रणिता, आपण जर पाहिलं तर लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर छावा संघटना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जो राडा झाला त्याचे पडसाद आता या ठिकाणी लातूरमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लातूरच्या MIDC परिसरामध्ये रात्री सुनील तटकरे यांचा आरोमा नावाच्या हॉटेलवरती मुक्काम होता। या हॉटेलला पोलिसांनी छावणीचं स्वरूप दिलं होतं आणि तगडा पोलीस बंदोबस्ती ठेवला होता। परंतु काही वेळापूर्वी सुनील तटकरे हे धाराशिवच्या दिशेने मार्गस्थ झाले आणि जालन्यावरनं आलेले जे छावा संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करत त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे आणि येणाऱ्या काळात याचे मोठे पडसाद सुद्धा उमटले जातील आणि सूरज चव्हाणांना महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड करू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। आणि त्यामुळेच की काय आता या ठिकाणी लातूरसह लातूर परिसरामध्ये सुनील तटकरे यांचा दौरा होईल का नाही असं बोललं जात होतं, परंतु आता थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधल्याच्या नंतर सुनील तटकरे म्हणाले की माझी याच्यात काही चूक नाहीये, मी अशा गोष्टींना मी पाठीशी घालत नाही, परंतु त्यासाठी अजितदादा पवार यांनी रात्री सूरज चव्हाण यांना मुंबईकडे बोलवून घेतलेला आहे आणि त्या संदर्भातला माफीनामा सुद्धा सूरज चव्हाण यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। त्यामध्ये ते दिलगिरी व्यक्त करतायत आणि त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये विजयकुमार घाडगे यांची भेट घेऊन त्यांचा जो गैरसमज झालेला आहे तो गैरसमज सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचं सूरज चव्हाणांनी म्हटलंय। एकंदरीत एवढे हे होत असताना सुद्धा छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचे पडसाद लातूरसह लातूर परिसरात धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उमटण्याची दाट शक्यता आहे। अजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।